मंदे श्री गुरुदिन तारणे परमानंद माधव श्री चैतन्य ईश्वर. हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आता उद्या म्हणजे परवाच श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नंद उत्सव साजरा असतो. म्हणजे भगवान कृष्ण गोकुळामध्ये गेल्यानंतर नंद बाबा त्यांच्या आनंदासाठी एक उत्सव साजरा करतात आणि त्या उत्सवाचं नाव आहे नंद उत्सव. आणि गोकुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा साजरा केल्याचा नाही. पण आपल्या विस्कॉन संस्थेसाठी तो दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आणि खूप महत्त्वाचा कसं, आज जे काही आपण इथे भक्तीमध्ये आहोत आणि आपण जी काही भक्ती करतो त्याचं सगळं श्रेय हिज डिवाइन ग्रेस ऐसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादांना जात आहे. त्याच प्रभुपादांचा आविर्भाव दिवस हा नंद उत्सवाच्या दिवशी साजरा केलेला आहे. तर असे शिल प्रभुपाद जेव्हा एक वैष्णव परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला आणि झाल्यानंतर लहानपणापासून त्यांचे वडील होते गौर मोंडे, ते नेहमी त्यांच्याकडे जे कोणी साधू संत यायचे, ऋषीमुनी यायचे, त्यांना भोजनासाठी बोलवायचे आणि ते एकच म्हणायचे की तुम्ही जाताना माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या? का हा राधाराणीचा भक्त हो. आणि प्रत्येक ऋषी कोणते आशीर्वाद मागून घ्यायचे. म्हणून लहानपणापासून वाढलं. आणि आईचं काही एवढं नव्हतं. म्हणून प्रभुपादाने जेव्हा कृष्ण बुक लिहिलं तर ते कृष्ण बुक आपल्या वडिलाला अर्पित केलं. ते 1849 तर 1929 मध्ये त्यांनी देहत्याग केला. तर आणि आपलं ते पुस्तक कोणाला डेडिकेट केलं? गौर मोंडेला केलं. का? तर लहानपणापासून ते ऋषीमुनीकडून आशीर्वाद मागायचे. आणि दुसरं, जिथं त्यांच्या शेजारी जे परिवार होता तिथे त्यांच्याकडे राधा गोविंद देव असायचे. तर प्रभुपाद लहानपणापासून रथयात्रा काढायचे आणि सगळ्यांना समाविष्ट करायचे. आणि बाजूलाच राधा गोविंद देवचं विग्रह होतं. तर गव्हर्नमेंट स्वतः सकाळी 10ला दुकान, त्याचं कपड्याचं दुकान असायचं. तर दुकानामध्ये जाण्याच्या पहिले ते तर राधा गोविंद देवची पूजा करायचे आणि प्रभुपाद पण करायचे लहानपणी. आणि विशेष करून ते रात्री जाताना जे दुकान होतं तर तिथं धान्य ठेवायचं, उंदर रात्रभर खावा. आणि एवढी त्यांची जीवदया असायची. आणि मग त्यांसाठी त्यांनी विग्रह, राधा गोविंद देवचा विग्रह, जगन्नाथ रथयात्रा, जे काही भगवंताला भोग लागायचा तो प्रसाद म्हणून प्रभुपादाला ते अर्पण करायचे अभयचरणार विंदना. तर असं त्यांचं विशेष प्रेम, वडिलाचं प्रेम आपल्या प्रभुपादांना द्यायचं. आणि अशातून प्रभुपादाच्या वडिलांमुळं प्रभुपाद घडले. म्हणजे हे एक शिल्पकाराप्रमाणे असं, शिल्पकार जसं एका लाकडाला घडवत असतो त्यानुसार त्याची मूर्ती बनते, दगडाची असो का लाकडाची असो. त्याच प्रकारे गौर मोंडेने प्रभुपादांना घडवलं. आणि तेच 1922 साली भक्तिसिंह ठाकूर महाराज, त्यांचे जे मित्र होते नरेंद्रन बळजबरी धरून नेलं. आणि ते म्हणले, अरे मला ऋषीमुनीचं काही साधू संतावर काही विश्वास नाही, सगळे भोंदू आहेत. ते म्हणले चल तर खरे, हे वेगळे आहेत. आणि गेल्यानंतर पहिले दंडवत केला आणि केल्यानंतर म्हणले, अरे तू तर एवढं एज्युकेटेड आहे, तू ह्या कृष्ण भक्तीचा प्रचार इंग्लिशमध्ये का करत नाही? ते म्हटलं की आपला देश पारतंत्र्यात आहे आणि कोण ऐकणार हे तत्वज्ञान. तर भक्तिसिंह ठाकूर महाराज तर्क देतात की आज गोरे इंग्रज जातील, उद्या काळे इंग्रज येतील, राजकीय परिस्थिती समतोल नसणार आहे. त्यामुळे हे चैतन्य महाप्रभूंचं जे मिशन आहे ते थांबता कामा नये. कारण सगळे बद्ध जीव अधोगतीला चाललंय आणि तुझ्यासारख्या व्यक्तीचं काम आहे ह्या कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करणं. आणि त्याच पहिल्याच मीटिंगमध्ये एवढे कन्व्हिन्स झाले की ते म्हणले जेन्युइन आहे. आणि त्यांना हे कसं माहीत झालं की मी एवढं एज्युकेटेड आहे. त्या दिवसापासून प्रभुपादाने भक्तिसिंह ठाकूर महाराजाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. तर अशा प्रभुपादांचं जीवनचरित्र खूप बोलण्यासारखं आहे. पण आज मी विशेष करून मागच्या आठवड्यामध्ये बसलो होतो आणि असे काढत होतो की नंद उत्सवाला आपण काय थीम असली पाहिजे. मग वेगवेगळे लेक्चर ऐकत होतो. पण मला एक लेक्चरमध्ये थीम आठवली की प्रभुपाद आणि नारद मुनी याच्यामध्ये साम्य पाहायला भेटतंय. आणि मग त्यांनी 1-2 मुद्दे मांडल्यानंतर ते प्रवचन ऐकल्यानंतर मग आणखीन थोडं बसलो. आणि काय काय प्रभुपाद आणि नारद मुनी साम्य आहे. जे नारद मुनी त्यांच्या काळामध्ये ते तर भगवंताचा भक्त अवतार आहे, त्यांनी प्रचार प्रसार केला. पण प्रभुपादाने कलियुगामध्ये राहून
नारद मुनीसारखा प्रचार प्रसार केला, हे आज आपण त्या दोघांचं जिवंत चरित्रामधून आपण बघूया की कसं केलं. तर नारद मुनी हे प्रवासी उपदेशक होते, प्रचारक होते, आणि ते ब्रह्मांडामध्ये सगळीकडे जाऊन कृष्ण भक्तीचा प्रचार करायचे. नारद मुनी बाजाया विना राधिका रमण, असं भगवंताच्या नाव नारायण नारायण अशा नावाचा जप प्रचार प्रसार कुठं करायचे. स्वर्गात जायचे, त्याच्यानंतर पाताळामध्ये, कसं स्वर्गामध्ये इंद्राला जाऊन नेहमी उपदेश द्यायचे, इव्हन पाताळामध्ये बलिराजाच्या तिथे जायचे. सगळीकडे नारद मुनीला होते. म्हणजे त्याने असं नाही की स्पेसिफिक ह्याच एरियामध्ये प्रचार करायचा नाही गेलं, तर तिथे सर्व अवस्थेमध्ये त्यांनी ट्रॅव्हलिंग प्रीचर होते. आणि ते ट्रॅव्हलिंग प्रीचर कसे झाले, त्याचं कारण असं की दक्षाचे जे मुलं होते हरिशर्व, त्यांना कृष्ण भक्तीचं पहिले 10,000 मुलाला ब्रह्मचारी बनवलं, आणि दुसरे भाऊ होते पुन्हा ते 1,000 मुलं प्रजापती दक्षानं उत्पन्न केले. अरे म्हटले, तुमचे मोठे भाऊ वैराग्याचे जीवन जगताय, त्यांनी भक्ती केलेली, आणि त्यांना कोड दिले, कोड लँग्वेज मध्ये शिकवलं. ते कोड लँग्वेज ऐकून जे 10,000 ब्रह्मचारी झाले, आणि पुढचे जे लहान होते 1,000, ते म्हणले मोठ्या भावाचं, लहान भावाचं काम आहे मोठ्या भावाला पालन करणं, तुम्ही कुठं या मोहमायामध्ये फसतायत, तुम्ही पण वैराग्याचे जीवन घ्या. आणि हा प्रचार केला. त्यावेळेस मी विचार करत होतो की ब्रह्मचारी बनवणं एवढं सोपं नाही कलियुगामध्ये. अरे ब्रह्मचारी सोडा हो, लोकांना भक्तीत आणणं एवढं कठीण आहे. जसं त्या दिवशी आम्ही बसलो होतो मंदिरामध्ये, तर ॲनालिस्ट चालत होतं. एक भक्त म्हटलं, मी एवढ्या वर्षापासून प्रचार केला, एवढ्या लोकांची दीक्षा आली. तो भक्त म्हणतो, नाही आम्ही एवढा प्रचार केला, एवढे भक्त दीक्षाला गेले. माझ्या टर्न आला, आणि माझ्या टर्न आल्यानंतर ते म्हटले की तू कधीपासून चालू केलं? मला 2012 पासून चालू. किती लोक दीक्षाला नाव आहेत? मला सो अँड सो एवढे एवढे लोक आहेत. तर तिथे एक अॅनालिसिस केल्यानंतर लक्षात येते की अरे भक्तीला प्रचार करणं आणि त्यांना इथपर्यंत आणणं एवढी सोपी गोष्ट नाही जेवढं आपण समजतोय तेवढं. खूप त्यासाठी रक्त वाचावं लागतं, खूप त्याग करावं लागतं, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. पण त्यावेळेस मी एक विचार केला की भगवंत प्रत्येकाला प्रचाराची स्किल असते आणि शुद्धतेमुळे तसं असतं, कदाचित तेवढी मला नसेल, तर आमचा सगळा उहापोह चालत होता. तर त्यावेळेस एक विचार केला की नारद मुनीने की भगवंताचे होते आणि त्यांच्या वाणीमुळे तो लोकांच्या हृदयामध्ये भक्तीमुळे वैराग्य निर्माण झाले होते. तर हे जसं मी रामानुजाचार्यांच्या जीवनचरित्र वाचत होतो, नारद मुनींच्या आपलं रामानुजाचार्यांच्या जीवनामध्ये 400 संन्यासी होते. किती? 400 संन्यासी होते, आणि 1200 ब्रह्मचारी होते, आणि 1000 ब्रह्मचारिणी होत्या रामानुजाचार्याने, त्यांनी स्पेशल लेडीचं. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त कोणी जर केलं असेल तर हे प्रभुपादांचं जीवनचरित्र. तर नारद मुनी ट्रॅव्हल प्रीचर होते, त्यांनी कोणाकोणाला प्रचार केला, जिथे जिथे जायचं तिथे तिथे त्या टायमाला त्यांनी प्रचार केला. त्याच प्रकारे प्रभुपाद सुद्धा ट्रॅव्हल प्रीचर होते. त्याने आपल्या 70 वर्षामध्ये, वयाच्या 70 वर्षामध्ये मनुष्य जर्जर होतं, त्याचे गुडघे त्याला चालू देत नाहीत, बसू देत नाही, शरीर स्थिर होते. अशा अवस्थेमध्ये प्रभुपाद अमेरिकेला गेले, आणि त्यांचं जर वातावरण पाहिलं तर प्रभुपाद गरम देशातून, म्हणजे भारताच्या दमट वातावरणातून गेले होते, सगळीकडे थंड होतं. आणि अशा थंड परिस्थितीमध्ये प्रभुपादाने तिथल्या भौतिक परिस्थितीचा कोणताही प्रभाव न पडता कृष्ण भक्तीचा प्रचार केला. आणि कसा केला? स्ट्रगल केलं. 1965 साली प्रभुपाद गेले, आणि 1 वर्ष ते होप, आशेचे किरण होते की आता तरी भक्त बनतील, तर तरी भक्त बनतील. त्यांचा विजा संपत आला, विजा संपला, कुठे राहायचं, कुठं खायचं, कुठं झोपायचं, काही थांग पता नाही. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय होती की माझ्या गुरु महाराजांना आदेश दिलाय आणि त्या आदेशाचं मला पालन केलं पाहिजे, ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. आणि त्यांनी आशाचे किरण कधी सोडले नाही. प्रभुपाद लिहितात याच्यामध्ये, प्रभुपाद लीलामृतमध्ये, की भगवंत तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हाला रिझल्ट देतात. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल आणि चिकट जर असेल तुम्ही, तर भगवंत त्या टायमाला तुमच्या जेवढे तळमळ असेल त्यानुसार तुम्हाला रिझल्ट देतात. आणि त्याच बाबतीत मला अमेरिकेमध्ये गेल्यानंतर 1 वर्ष कोणतंही मला यश नव्हतं. पहिले ते शैली अग्रवालच्या घरी थांबले, तिथे त्यांनी जे पदार्थ आपलं व्हेजिटेरियन, वरती नॉनव्हेज, खाली नॉनव्हेज, आणि त्याच्यामध्ये ते व्हेजिटेरियन ठेवलं. वैष्णवप्र एकच कपडा ते धुवायचे आणि ते सुकवायचे, धोती कुर्ता.
आणि कुकिंग करून प्रभुपाद स्वतः साले अग्रवाल, गोपाल अग्रवालला खाऊ घालायचे. ते अमेरिकन होते आणि गोपाल अग्रवाल ते वृंदावनचे होते त्यांच्या. पण ते राहिलेच किती, एक आठवडा. त्याच्यानंतर सायले अग्रवालला ते बर्डन वाटू लागलं म्हणून ते मिश्राच्या स्टुडिओमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. आणि मग तिथे राहून ते अद्वैतवाद, मायवाद त्याने पण तिथं त्यांना राहण्याचा असर. म्हणजे सांगायचं तात्पर्य, एखादा भौतिक जगामध्ये असला असता तर म्हणलं असता भाऊ हे प्रचार बंद, आपण चलो वृंदावनमध्ये. प्रभुपाद वृंदावन सोडून तिथे गेले. तर प्रभुपादांना नाही की आशेचे किरण ठेवून प्रचार केला आणि नंतर शेवटचा प्रयत्न करून टॉप्सिंग स्क्वेअर पार्क मध्ये गेले, डोळे बंद केले. आज जर मला रिझल्ट भेटला तर मी थांबेल, नाही तर मी भारतात जाईल. आणि 2 तास कीर्तन केल्यानंतर पाहिले जे हिप्पी होते, ज्या समाजाने त्यांना तिरस्कृत केलं होतं, अशा लोकांनी ते हरे कृष्ण, त्यांना काही कळत नव्हतं. पण हे स्वामीजी अमेरिकेमध्ये आम्हाला कल्चर काय होतं माहितीये, 35 वर्षाच्या वरच्या लोकांचं ऐकायचं नाही. किती? 35 वर्षाच्या पुढचं ऐकायचं नाही, ते कल्चर होतं. पण प्रभुपाद त्यावेळेस 70 वर्षाचे होते. पण प्रभुपादाकडे ते जादू होते, ते अट्रॅक्शन होतं, हे काहीतरी व्यक्ती गातोय. आणि मग हळूहळू करत 1965-66 साली त्यावेळेस संस्थेचं नाव काय लिहिलं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ. आणि होते किती? 6 डोके. एकाने विचारलं की तुम्ही अमेरिकन संस्था नाही, आंतरराष्ट्रीय जगभारत. एकाने विचारलं किती, एक रिपोर्टर आला, मला तुमचे किती शिष्य आहेत? म्हणजे माझे लाखो शिष्य आहेत. मंदिर किती? 108 मंदिर आहेत. एक मंदिर नाही प्रभुपाद, आणि तर हे खूप मोठमोठे आहेत. किती कॉन्फिडन्स असेल. म्हणजे प्रभुपाद त्या टायमाला त्यांनी सांगितलं. आणि मग हळूहळू त्याने 2 गोष्टी केल्या. प्रभुपादांनी 2 गोष्टी केल्या. लोकांना कृष्ण प्रसाद खाऊ घातला आणि हरिनाम दिला. कलियुगामध्ये आजकाल, जसं मला काल एक मागच्या आठवड्यात एक व्यक्ती भेटला होता, तो आपला गुरुबंधूच आहे. तो मला, प्रभूजी एवढे लोक खिचडी खाऊन जातात, काही फरक नाही, आता काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. म्हणलं भाऊ, खिचडीत लोकांच्या हृदयात परिवर्तन आणतंय आणि आमच्या जीवनात परिवर्तन आणलं त्या खिचडीत चाललंय म्हटलं. तर प्रभुपादांनी ते त्यांच्या लोकांना केलं. आणि 6 महिन्यामध्ये 3 कपल, जानकी माताजी, गुरुदास प्रभू, श्यामसुंदर प्रभू किंवा अशा 3 परिवाराला लंडनला पाठवलं. आणि 3 परिवार, मुकुंद महाराज आणि यमुना माताजी, ह्या सगळ्याला पाठवलं. आणि 3 लोकांनी 6 महिन्याची फिलॉसॉफी, काही नाही. पण गुरु महाराजांची इच्छा होते, जे भक्तेश ठाकूर महाराजांच्या विद्वान, बावन महाराज सारखे आपलं विद्वान डिसायपल, संस्कृतमध्ये, इंग्लिशमध्ये, असे लोक परिवर्तित करू शकले नाही आम्ही लंडन मध्ये जाऊन. पण हे अमेरिकेचे 3 कपल पाईप मध्ये राहायचे आणि ब्रेड जे तुकडे खाऊन नाही की त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला. आणि कोणाला केला? जॉर्ज हॅरिसनला. आणि त्याच जॉर्ज हॅरिसननं भक्तिविधान मॅनर दिलं. त्याच्यानंतर हे जे कृष्ण ग्रंथ वाचतोत ना, त्याच्या सगळ्यात जास्त फंड ते जॉर्ज हॅरिसनने दिलं. आणि जगभरात जास्त जो प्रचार केला तो जॉर्ज हॅरिसननं. कारण त्या टायमाला बीटल्स हा ग्रुप खूप फेमस होता. त्याचं भजन, आपलं कीर्तन, त्याचं ब्रेड, उष्ट ब्रेड पडलं तर 1000-2000 पाऊंडला जायचं त्या टायमाला. लोक उष्टा ब्रेड, त्याचं कप, म्हणजे एवढं. त्याला जर बर्थडे असेल जॉर्ज हॅरिसनचा तर ट्रकची ट्रक नाही का गिफ्ट कार्ड यायचे. अशा व्यक्तीला ह्या 3 कपलला प्रचार केला आणि युरोपमध्ये प्रचाराचे लाट पसरले. आणि प्रभुपाद जगभरामध्ये 11 वर्षामध्ये पृथ्वीचं किती वेळा भ्रमण केलं? 14 वेळा भ्रमण केलं. आज इथं दिवस असायचं, रात्र तिथं असायचं, रात्र. म्हणजे प्रभुपाद काय करायचे? झोपत नसायचे. ते इव्हन ट्रॅव्हलिंग सुद्धा मध्ये काही ना काही लिखाण करीत जायचं. एकाने विचारलं, एवढं का करतात? ते म्हणले, आता मी आहे तोपर्यंत प्रचार कर, पण मी गेल्यानंतर. त्याचे 2 कारण ते म्हणतात प्रभुपाद. ह्या संस्थेला तत्वज्ञानाचा आधार एक ग्रंथ आहेत म्हणून मी ग्रंथ लिहितोय. आणि मी ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही कृष्ण भक्तीसाठी, त्या लोकांना हे माझे ग्रंथ डायरेक्ट भगवान कृष्णाचं जे पत्र आहे, भगवत धामा जाण्यासाठी लेटर आहे, ते मी पोहोचण्यासाठी करतोय. म्हणून प्रभुपादाने अथक प्रयत्न करून ह्या ग्रंथाचं प्रचार केला आणि 14 वेळा भ्रमण केलं. कोण्या देशात गेले? सगळ्या देशामध्ये गेले. आफ्रिका कंट्रीमध्ये गेले, युरोपमध्ये गेले, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये गेले. आणि एकेका शिष्याला जायचं. त्या प्रभुपादांची एक स्ट्रॅटेजी खूप होती. शिष्याने भांडण केलं की तू जाय कॅनडामध्ये जाय, तू जाय न्यूयॉर्कमध्ये जाय, किंवा तू जाय शिकागोमध्ये. भांडण केलं आणि त्या भांडणामध्ये एवढे सेंटर उभारले. मग शिष्याला ते सांभाळत बसलं नाही. तू भांडण करतोस ना, तुला मंदिर पाहिजे ना,
जा शिकोकोला. काय प्रभुपाद? काहीच नाही, एकटा गेला भाऊ. आणि तिथे जाऊन आणि प्रभुपाद म्हणायचे मी येतोय प्रवचन द्यायला, तू जा. आणि असं करता करता जसं एकदा ब्रह्मानंद प्रभू हंसदूत प्रभू गेले, ते म्हणले वृंदावनमध्ये काय बसले तिथं, जा प्रचार करा. म्हणून प्रभुपाद असा मोठा देश नाहीये की जिथे मी प्रचार करू शकेल आणि लोक म्हणू शकेल. त्यावेळेस ते म्हणले जा श्रीलंके. म्हणून प्रभुपाद छोटा देश आहे. मग मोठा देश म्हणजे जा पाकिस्तानला. म्हणजे मी श्रीलंकेला जातो. मी श्रीलंकेला जातो हंसदूत. आणि मग तिथे जाऊन ते सगळ्यात मोठं कन्व्हर्जन आहे, कॉन्व्हर्सेशन आहे एक पादरी सोबत आणि बुद्धिझम सोबत. आणि मग तो श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये जो प्रचार झाला. तर प्रभुपादांनी काय केलं, निगेटिव्ह मध्ये सुद्धा त्या अवस्थेमध्ये सुद्धा लोकांना कृष्ण भक्ती लावली आणि ते उभारलं. प्रत्येकाचा गुण, क्वालिटी, ज्याच्याकडे जी क्वालिटी असेल ती भक्तीमध्ये. पेंटर असेल, हा भगवान कृष्णाची पिक्चर काढ. सिंगिंग येते, भगवंतासाठी गाय. कुकिंग येते, हे कर. एका व्यक्तीला सुद्धा प्रभुपादाने सोडलं नाही. म्हणजे जेव्हा लग्न लावायचं ते माताजी, आपले जानकी माताजी, ती सिगरेट फुकत फुकत आली प्रभुपादाकडे. म्हणले प्रभुपाद मी तुम्हाला हेल्प करू का? ते म्हणले पहिले जा तू आंघोळ कर, स्वच्छ होय, आणि नंतर मदतीला या. आणि प्रभुपादाने तेव्हापासून ते डिसिप्लिन आणि ते क्लिननेस लावलं होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रभुपादाने कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. आणि नारद मुनी जे केलं, नारद मुनी तर केलं तसं प्रभुपादाने 14 वेळा भ्रमण केलं आणि सगळ्या देशामध्ये येऊन इराण, इराक, आफ्रिका, अमेरिका, जगभरातल्या जॉन्सबर्ग, एकदा जॉन्सबर्ग मध्ये गेले. आफ्रिकन होते, प्रभुपाद प्रवचन दिलं. म्हणजे कृष्ण ब्लॅक आहेत, सगळे आफ्रिकन खुश झाले. ते म्हणले तुमच्यासारखे काळे नाहीत कृष्ण. कृष्ण कसे आहेत? श्यामवर्ण आहेत. तर प्रभुपाद जेव्हा रात्री झोपले तर सकाळी त्यांचे कपडे, एकानं प्रभुपादाचं धोतर घातलं, एकानं कुर्ता घातला, एकानं शॉल ओढली. दुसऱ्या दिवशी प्रभुपाद घाले जातात कुठे गेले ते हे सगळे शिष्य समोर बसलेले होते की एकानं असं घेतलेलं. आपल्या ऑस्ट्रेलियामध्ये गेले. ऑस्ट्रेलियामध्ये राधाकृष्ण स्थापन केले. एकाला सांगितलं जा पूजा कर, तो आरती करायला लागला. किती वेळा करायचं काहीच माहिती नाही, कारण तो नवीन आला होता. आणि जुना पुजारी वायतो म्हटला हे ब्राह्मण दीक्षा झाली ना, हे कर तुझ्याकडे मी चाललो. आणि तो गेला पळून. यानं करीत होता. पण प्रभुपादाला पाठवलं पत्र की मी काहीतरी चुकतोय. काय चुकतोय? की 2-3 घंटे झाली आरती संपूर्ण नाही, फिरवायचं किती नेमकं, अगरबत्ती दीप किती फिरवायचे. मग प्रभुपादाला लेटर लिहिलं की प्रभुपाद हे 2 कोण आहेत, ह्या विग्रह कोण आहेत, यांची पूजा कशी करायची. इथून सुरुवात होती. आणि प्रभुपाद म्हणतात तिथे गोपीनाथ आहेत, गोपीनाथ हे मी मलेच्यांच्या तुम्हाला अधीन करतो, तुम्ही यांना सांभाळा. आणि मग ते म्हणजे प्रभुपादांनी काय केलं, भौतिक पात्रांना भगवंत सेवलं. तर हे पहिला गुण आहे जो प्रभुपादाचा, नारद मुनींचा, की उपदेश करणं, प्रचार करणं, लोकांना भक्ती कशी भेटन याच्यासाठी. दुसरा आहे प्रभुपादाचा नारद मुनींचा श्रवण करण्याचा. नारद मुनीने जे श्रवण केलं तर ते कोणाकोण श्रवण केलं? जे भक्तिवेदांती होते, मागच्या जन्मामध्ये ते एक दासीपुत्र होते. आणि भक्तिवेदांत वेदी जे ऋषीमुनी आले त्यांच्या आश्रमामध्ये राहून नाही का त्यांची काय केलं, शुश्रूष सेवा केली, त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांनी त्या ऋषीमुनीकून ऐकलं, कोण? दासी भावात. आणि नारद मुनीकून ते ज्ञान घेतलं. तर हे मागच्या जन्मातल्या श्रवणामुळे त्यांनी भागवत ऐकलं. आणि तेच पुढे भागवत ऐकल्यानंतर, भक्तिवेदांत ऐकल्यानंतर त्याने व्यासाला ते ज्ञान दिलं आणि मग वेदव्यासान दिलं. त्याच प्रकारे जेव्हा 1933 साली त्यांना दीक्षा घ्यायची होती प्रभुपादांना, आणि वृंदावनमध्ये प्रभुपाद गेले होते, तर एक व्यक्ती प्रभुपादाचं इंट्रोडक्शन करतोय. सगळे लोक दर्शनाला गेले होते. प्रभुपाद भक्तिसार ठाकूर महाराजांनी 2 पर्याय दिले होते वृंदावनमध्ये. एक तर तुम्हाला दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊ शकतात, आणि दुसरं कृष्ण कथा ऐकायच्या ऐकू शकतात. 80 ते 90% लोक दर्शनाने निघून गेले, केवळ 10% राहिले. त्या 10%मध्ये प्रभुपाद समोर बसून 3 घंटे भक्तिसार ठाकूर महाराजांचं प्रवचन ऐकलं. आणि जेव्हा दीक्षेची वेळ आली तर तिथले संन्यासी ब्रह्मचे जेव्हा नाव रेकमेंड करत होते, त्यावेळेस भक्तिसार ठाकूर महाराज म्हटले मी दीक्षा यायला निश्चित देईन का, याचं श्रवण खूप चांगलं आहे आणि हा पुढे जाऊन सगळ्यात मोठा प्रसार, जे माझे संन्यासी आणि ब्रह्मचारी नाही करू शकणार, हा जो माझा ग्रस्त आहे ना ते वेगळं करू शकणार आहे. कारण भक्तिसार ठाकूर महाराजाला एवढं कॉन्फिडन्स होतं.
म्हणून ते म्हणते धामामध्ये तुम्हाला काय दर्शन दिसणार आहे मूर्त्यांचं, तुम्ही गुरुच्या वाणीतून ऐकलं तर तुम्हाला धामाचं खरं दर्शन आणि धामाबरोबर भगवंताचं दर्शन होऊ शकेल. आणि त्या श्रवण क्वालिटीमुळं काय झालं, प्रभुपादांची दीक्षा झाली. हा दुसरा गुण ठेवला आणि म्हणून आध्यात्मिक गुरुच्या शब्दावर विश्वास होता. आणि त्याच विश्वासामुळे कोण चांगला प्रचारक बनू शकतो, कोण चांगली साधना करू शकतो आणि कोण चांगलं भक्तीमध्ये टिकू शकतो, ज्याचं श्रवण चांगलं आहे तोच व्यक्ती कृष्ण भक्तीमध्ये, इस्कॉनमध्ये नाही म्हणत, इस्कॉन हे संस्था आहे, कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण भावनेमध्ये टिकून राहतो. त्याच्या श्रवणावर आधारित आहे. श्रवण चांगलं झालं तर कीर्तन चांगलं होईल, कीर्तनामुळं मनन होईल आणि त्याच गोष्टीच्या अटॅचमुळे मग तो भक्तीमध्ये टिकून राहील. तर हा दुसरा क्वालिटी पाहिलं, श्रवण होतं. नारद मुनीने श्रवण कोणाचं केलं मागच्या जन्मात? भक्ती वेदांताचं केलं. आणि प्रभुपादाने कोणाचं श्रवण केलं? भक्ती ठाकूर महाराजांचं केलं. हा दुसरी क्वालिटी. तिसरी क्वालिटी जर नारद मुनींचं पाहिलं तर नारद मुनीने जेव्हा वेदव्यास खिन्न अवस्थेत होते आणि त्याने 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद लिहिले तरी त्यांच्या जीवनामध्ये ती संतुष्टी भेटत नव्हती. म्हणून आपल्या गुरुचं स्मरण केलं आणि गुरुचं स्मरण केल्यानंतर नारद मुनी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर वेदव्यासाला सांगितलं, अरे 4 वेदांमध्ये तू कर्मकांडाचं आधी भौतिक इंद्रियतृप्तीचं एवढं लिखाण केलेले, आधीच प्राणी हा इंद्रियतृप्तीमध्ये लिप्त आहे आणि त्याच्यामध्ये तू आणखी लायसन देतोयस. तू काय कर, भगवंताचे शुद्ध नाम रूप गुण लीला याच्याबद्दल तू बखान कर. आणि मग नारद मुनी जेव्हा सांगितलं वेदव्यासांना, त्यावेळेस वेदव्यासाने श्रीमद भागवताची रचना केली आणि ते अमल पुराण जे भगवंताच्या शुद्ध लीलांचं वर्णन केलेले. तर हा नारद मुनीमुळे काय झालं, वेदव्यासाने ग्रंथ लिहिले. तसंच प्रभुपादांचे गुरु महाराज जेव्हा वृंदावनमध्ये राधाकुंड श्यामकुंड मध्ये आपल्या मुलासोबत फेमस पिक्चर आहे, ते म्हणतात की मी एवढे मंदिर बांधले, मठ बांधले, पण माझे शिष्य त्या मठामुळे कोणती रूम मला भेटन, संन्यासी आणि ब्रह्मचारी भांडत होते. तर त्या भांडण्यापेक्षा जेव्हा तुला कधी पैसा आहे ना, मंदिर उभारू नकोस, तू काय कर, बृहद मुर्दंग चालू कर. बृहद मुर्दंग म्हणजे हा मुर्दंग रूम मध्ये वाजेल, पण तो बृहद मुर्दंग म्हणजे ज्या मशिनरी आहेत पुस्तक प्रिंटिंगच्या, त्याचा आवाज जगभरामध्ये कानाकोपऱ्यात लोकांच्या कानाकानात गुंजन, असं बृहद मुर्दंग तू स्थापन कर. म्हणले या प्रिंटिंग मशीनचा आवाज मला मृदंग सारखा वाटतो, त्याचा खटलाक खटलाक आवाज येत असेल, तुम्ही पाहिला असेल. ते म्हटले की या मृदंगापेक्षा मला मधुर वाटतो का, याच्यात भगवंताचे ग्रंथ छापल्या जातात. म्हणून जेव्हा तुला कधी पैसा भेटेल ना, तर तू काय कर, या पुस्तकांना नाही का छाप आणि कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी हे ग्रंथाचं वितरण कर. आणि मग प्रभुपादांनी त्या गुरु महाराजांच्या आज्ञेचं पालन करून आज जगभरामध्ये 135 भाषामध्ये सगळ्यात जास्त पुस्तक लेखन केले. आणि भगवद्गीता विश्वास येणार नाही, 70 गौरवपूर सांगत होते मागच्या, सगळ्या भाषामध्ये 70 करोड पेक्षा जास्त भगवद्गीताने अनेक ग्रंथ वितरण झाले, जे जगभरामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे, गिनीज बुक्स मध्ये आहे. एका म्हणजे अरबी सगळ्या भाषेमध्ये A to Z भाषेमध्ये ग्रंथ आहेत प्रभुपादांचे. का तर भक्तीश्वरूप ठाकूर महाराजांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन केलं होतं. म्हणून प्रभुपादाने इस्कॉन आणि BBT वेगळं का ठेवले? ते म्हणले उद्या इस्कॉन जरी बंद पडलं मला काही फरक पडत नाही, पण माझी भक्तिवेदांत बुक ट्रस्ट ती बंद नाही पडली पाहिजे. का तर उद्या जर इस्कॉन बंद पडलं तर त्याला रिस्टॅब्लिश करणं कठीण जाईल. पण एखाद्यानं जर ग्रंथ वाचला, माझं बुक्स वाचले, तर पुढे जाऊन तो काय करीन, हे इस्कॉनला स्टॅब्लिश करीन. म्हणून प्रभुपादाने भक्तिवेदांत बुक ट्रस्ट आणि इस्कॉन वेगळं ठेवलं. आज बी तुम्ही मध्वाचार्य संप्रदायामध्ये गेले तर मध्वाचार्य यांनी काही ग्रंथ लिखाण केले आणि त्या ग्रंथाला समाधी दिली. का तर काही वर्षानंतर जी परंपरा आहे ती खंडित होईल, पण असा एक भक्त येईल जे मठ त्याने अष्टमठ स्थापन केलेले आहेत ते बंद पडेल. असा एक भक्त येईल जो वायूचा अवतार असेल, तो येऊन ते ग्रंथ वाचेल आणि हा जो मध्वाचार्य संप्रदाय आहे त्याला पुन्हा तो स्टॅब्लिश करून भगवंताची सेवा करेल. तुम्ही कदाचित ऐकलं असेल का नाही माहित नाही, पण हे मध्वाचार्यांच्या याच्यामध्ये आणि यवन गौड्यामध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा राधा मोहन मंदिरात जाता तिथे ग्रंथ समाधी सनातन गोस्वामीच्या बाजूला. तर ग्रंथ समाधी काय, जे प्रमुख ग्रंथ आहे त्यांनी समाधी दिले. भविष्यामध्ये हे जर बंद पडलं
तर भगवंत आपल्या कोणत्या तरी भक्ताला पाठवून त्यांना ते ग्रंथ काढून तो वाचेल आणि पुन्हा प्रचार प्रसार करेल. म्हणून प्रभुपाद म्हणतात की माझी संस्था 10,000 वर्षे चालणार आहे आणि त्याचा मूळ पाया जो असणार आहे ते माझे ग्रंथ असणार आहे. ते सर्वकालीन, सर्व अवस्थेमध्ये, सर्व स्थितीमध्ये उपयोगात येणारे ग्रंथ आहेत. म्हणून याच्यामधलं कोणतंही परिवर्तन होऊ शकत नाही. तर प्रभुपादाने देश काळ पात्रानुसार लिहिलेलं. आज बी प्रभुपादाने 50 वर्षापूर्वी लिखाण केलं होतं, पण आजच्या जीवनामध्ये तेवढं प्रॅक्टिकली प्रभुपादाला माहित होतं, कारण ते विजनरी होते. एकेका तात्पर्य लिहिण्यासाठी प्रभुपाद म्हणतात की हे मी लिहिलं नाहीये, कृष्णानं माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की प्रभुपादांनी हे आपल्याला जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांच्याप्रती ऋण फेडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय, प्रभुपादांचे ग्रंथ आपण वाचले पाहिजे, प्रामाणिकपणे ग्रंथ वाचले पाहिजे, त्याचा व्यक्तिगत प्रभुपादाचा अनुभव घेतला पाहिजे. हा दुसरा आपला तिसरा गुण आपण पाहू शकतो. चौथा गुण आहे पवित्र नामाचा प्रचार प्रसार करणं. नारद मुनीने हरिनामाचा प्रचार करा आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी व्यक्तीचं पात्रता नाही पाहिली, कोणते जात धर्म पंथ काही पाहिलं नाही, त्याला भगवंताचं नाव दिलं. आणि त्याच्या भागवतामधले सगळे उदाहरण पहा, रामायणामध्ये सगळे उदाहरण पहा. सगळ्यांचे गुरु कोण असेल तर नारद मुनी असतील. महर्षी वाल्मिक मुनीचे गुरु कोण आहेत? रामायण. वेदव्यासांचे गुरु कोण आहेत? ध्रुव महाराजाचे गुरु कोण आहेत? प्रल्हाद महाराजाचे गुरु कोण आहेत? त्याच्यानंतर चित्रकूट महाराजाचे गुरु कोण आहेत? ए टू झेड सगळ्यांचे गुरु. आणि गुरुचे म्हणजे परंपरा जे पाहतो सगळ्यांचे गुरु कोण आहेत? नारद मुनी येत. आणि त्याच नारद मुनींच्याच परंपरेमध्ये श्रील प्रभुपाद येतात. आणि म्हणून त्याने सगळ्यांना भक्तीचा हरिनामाचा प्रचार करून सगळ्यांना परिवर्तित केलं. तसं प्रभुपादाने सुद्धा जेव्हा अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर हिप्पी लोकांची पात्रता नाही पाहिली, एकच पाहिलं की बद्ध जीव आहे, दुःख भोगतायत, इंद्रियतृप्तीमध्ये लिप्त आहेत. जे हिप्पी होते त्यांना हॅपी करण्याचं काम प्रभुपादाने हरिनामाचं देऊन केलं. आज सगळ्यात जास्त जो प्रचार प्रसार होता, तुम्ही फेमस पाहिलं असेल ना, राधिका दास, कृष्णदास, त्यांच्या चर्चमध्ये लोक पेड पैसे देऊन ऐकाय येतात. म्हणजे त्यांचे कितीतरी डॉलर फी असते ती कीर्तन ऐकण्यासाठी. आपल्याकडे फ्रीमध्ये सुद्धा येत नाहीत गलीतले लोक. वरतून खाऊन पिऊन 1 घंट्याचं ज्ञान ऐकून फुकट खिचडी आहे. आणि असं नाही काय मनोरंजन, काही जोक, एवढं जीव होतं तरी नाही. पण ते प्रभुपादाच्या कृपेमुळं आज जॉर्ज हॅरिसन घ्या, पुन्हा प्रल्हाद प्रभू घ्या, प्रभुपादांचे किती लोकनाथ महाराज म्हणतात हे कीर्तन सगळ्यात प्रभुपादाला आवडायचं म्हणून मी गातोय. आणि मी आज पण गातो करण्यासाठी गातोय, तो प्रभुपादांच्या प्रसन्नासाठी गातोय. हे होतंय. तर आपण आपल्या गुरुच्या प्रसन्नासाठी जर ती गोष्ट केली तर भगवंत त्याच्यामध्ये ताकद येतात. म्हणून कृष्ण भक्ती विना नाही तार प्रवर्तन. कृष्ण शक्ती विना कोणात परिवर्तन असे आणायचं असेल तर कृष्ण शक्ती महत्वाचे. तर ही गोष्ट जेव्हा मी बघत होतो तर आपल्या कार्यक्रमाला सक्सेस का होत नाही, ते म्हणले आपण प्रवचन करतो कीर्तन करत नाही. जिथे जिथे कीर्तन चांगले होतात ना तिथे तिथे लोक अट्रॅक्ट होतात. म्हणून त्या डिस्कशन मध्ये जाणलं की अरे आपण कुठेतरी अनालिसिस केलं पाहिजे. अरे आपल्या कार्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. लोकांना नाही बदलू शकत, पण ॲटलिस्ट आपल्या सिस्टमला, आपल्या साधनेला, आपल्या प्रचार कार्याला काहीतरी आपण वेगळा अँगल देऊ शकतो. तर हे होतं. आणि प्रभुपादाने काय केलं, जसं वृंदावनचं मंदिर स्टॅब्लिश झालं की प्रभुपादाला हरिनामाच्या प्रती किती निष्ठा होती. एक साईडला ब्राह्मण मंत्र म्हणायचे पण दुसऱ्या साईडला कीर्तन करायला लावायचे प्रभुपाद. म्हणजे कलियुगामध्ये की जेवढी शुद्धता पाहिजे ब्राह्मणामध्ये, जातीने नव्हे कर्माने, तेवढी शुद्धता नाहीये. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात मोठं काय, कलियुगामध्ये नाम संकीर्तन सांगितलेले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभुपादाला कर्मकांडापेक्षा हरिनामावर खूप विश्वास होता आणि ते प्रभुपादाने करून दाखवलेले. म्हणून प्रभुपाद म्हणतात माझ्या सफलतेचं मूळ कारण काय की हरे कृष्ण महामंत्र आहे. आणि आपल्याला बी सफलतेचा मार्ग आणि आनंदी होण्याचा मार्ग आहे चॅन्ट हरे कृष्ण आणि बी. ते मंत्र सोपा, पण बी हॅपी मधला जो गॅप आहे ना तो लय डेंजर आहे. चॅन्ट हरे कृष्णा सोप आहे पण बी हॅपी होते, पण ती प्रॅक्टिस केल्यानंतर हॅपी पण होते. म्हणून हा प्रभुपादांचा चौथा गुण आहे. 5वा गुण आहे
पतित जीवांचं डिलिव्हरिंग फॉलन म्हणजे पतित जीवांना उद्धार करणं. जसं नारद मुनीने काय केलं, मुरगारीला प्रचार केला, अरे तू अर्ध्या व्यक्तीला मारतोयस, आणि त्यांना काय केलं, भक्ती दिली. तेच पुढे दयाळू झाले, कृपाळू झाले. जे मुरगारी अर्ध पशूंना मारायचा, तर प्रभुपादाने सुद्धा काय केलं, जे पती जीवात्मा आहे हिप्पी लोकांना काय केलं, असे त्या बावरीमध्ये, बावरी म्हणजे अमेरिकेतली झोपडपट्टी, आपल्याला वाटतं अमेरिका लय मोठा आहे किंवा तिथे भिकारी नाहीत, नाही, आपल्यापेक्षा जास्त भिकारी तिथे आहेत. आपलं बाहेर काढल्या जात आहे, पण त्याचं बाहेर निघत नाही. आज बी अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त भिकारी आहेत, ते दिसत नाही, सो कॉल्ड भिकारी असतात तिथे. सो कॉल्ड म्हणणार ना. त्याच पद्धतीनं बावरीमध्ये जाऊन जे गांजा प्यायचे, नशापान करायचे, अवैध स्त्री संग करायचे, स्त्री पुरुष नग्न अवस्थेमध्ये राहायचे. एकदा प्रभुपादाला त्यांच्या काही शिष्यांना हिप्पी कम्युनिटीमध्ये सगळे नग्न लोक राहायचे, म्हणजे तिथे स्त्री पुरुष वस्त्र नावाचा प्रकारच नव्हता, ती तशीच कम्युनिटी होती. आणि तिथे प्रभुपादाला प्रवचनाला नेलं. प्रभुपाद म्हटले, कुठं भूत प्रेतांमध्ये आणलं मला. आणि प्रभुपादान जाताना एक व्यक्ती बटाटे लावत होता, काय करतो तुझ्या जीवनाशी, म्हणे बटाटे लावतो. नाही, माझा प्रश्न, तू तुझ्या जीवनाशी काय करतोयस, हा प्रश्न प्रभुपादाने टाकला. आणि तो विचार करू लागला की खरंच मी माझ्या जीवनासोबत काय करतोय. आणि तेच पुढे जेव्हा हे वाक्य ऐकलं, तर इस्कॉन मधले मोठे संन्यासी आहेत आणि ते आज जगभरामध्ये प्रचार प्रसार करतायत. म्हणजे प्रभुपादाने काय केलं, किती ताकद होती. जसं फोर्ड कंपनीचे ओनर अल्बर्ट फोर्ड, त्यांचे नातू आले होते, त्यांनी दंडवत केल्याने एक भक्त इंट्रोडक्शन देत होते. काय इंट्रोडक्शन, की अल्बर्ट फोर्डचे नातू आहेत, फोर्ड कंपनीचे ओनर आहेत, यांच्या एवढ्या एवढ्या फॅक्टरी आहेत, एवढं यांचं टर्न आउट आहे. प्रभुपादाने एकच प्रश्न विचारला की फोर्ड कुठे गेले, अल्बर्ट आपलं फोर्ड कंपनीचे ओनर कुठे गेले, त्यांचा थांग पाता कुठे. आणि मग अंबरीश प्रभू, म्हणजे त्यांचं आडनाव अल्बर्ट होतं, ते विचार करायला लागले कुठे गेले असेल. ते म्हटले की जो जन्माला आलाय ते सोबत काही घेऊन जाणार नाही. तू एवढं कंपनीचं इंट्रोडक्शन देत आहेत, तू काय घेऊन जाणार आहेस, तू कुठे जाणार आहेस. ह्या प्रश्नामुळे ते प्रभुपादाला डेडिकेट झाले आणि सगळं सोडून संन्यासी यायला लागले. ते म्हणले, संन्यासी नको हो, तू काय ग्रस्त होय, आणि तुझ्याकडे जे डोनेशन मोठे मोठे मला मंदिरं बांधायचे, जे संन्यासी करू शकत नाही ते तू करू शकतोस, आणि मला मदत कर. म्हणून जगभरातले जेवढे मंदिर बांधले गेलेत ना, त्या व्यक्तीच्या कृपेमुळे बांधले गेले. आणि आज बी शिक्षाष्टम प्रभू सांगत होते का प्रवचनामध्ये, डाऊन टू अर्थ. त्यांची वाईफ बंगाली, एवढ्या कंपनीचा मालक आहे, पण कधी तुम्हाला वाटत धोती कोटत्यामध्ये मोठमोठ्या मीटिंगवर ते शर्ट कोट घालून जात नाही, धोती कोटता, तिलक, कंठीमाळा, बिडब्या घेऊन. आज म्हणजे भारतातले अंबानी ते अमेरिकेतले अंबानी आहेत. आणि मुंबईला आले, मी स्वतः पाहिले त्यांना, मला पण त्यांच्याबद्दल उत्सुकता होते महाराजांच्या बरंच यात्रेमध्ये. आणि आज तुम्ही मायापूरला जाता तर प्रभुपाद समाधी पाहिली असेल, पुष्प समाधी, म्हणजे 2005च्या पहिले ती बांधल्या गेली, 2001च्या दरम्यान त्याच्या पहिले बांधल्या गेली. त्या टायमाला 350 कोटी रुपये त्यावेळेला दिले. आणि टीओपी म्हणजे मंदिर आहे आज 2,500-3 हजार कोटीचं मंदिर आहे, त्याच्यातला निम्मा फंड हे अंबरीश प्रभू म्हणून दिलेलं आहे सगळ्यात जास्त. आणि ते म्हणतात एका प्रवचनामध्ये की माझ्या शरीराचे जर चांबडे जरी केले, चांबडे करून चप्पल जरी बनवले, तर मी प्रभुपादाचे ऋण फेडू शकत नाही, कारण प्रभुपादाने माझ्यासाठी काय केले, काय कृतज्ञता होती, काय ते. आज बी प्रभुपादाच्या तिरोभावाच्या दिवशी रडतात त्यांचे शिष्य. हे त्याच्या गुरुच्या प्रती प्रेम होतं, समर्पण होतं, शरणागती होती का, तर प्रभुपादाने त्यांना दिलं होतं. तर असे हे जर पाहायला गेलं, प्रभुपादावर एक वेगळं प्रवचन होऊ शकेल. तर प्रभुपादाने हिप्पीला काय केलं, त्याची भौतिक पात्रता पाहता, देश काळ पात्रानुसार कधी कोणता वाक्य बोलायचं, त्या वाक्यामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन होईल असं हा पाहिलं. आणि पती जीवनचं हा झाला. दुसरं प्रभुपादाचा आणखीन एक गुण असा की प्रभुपादाने नारद मुनीने काय केलं, स्त्रियांना आश्रय दिला. कसं, कयादू, जेव्हा प्रल्हाद महाराज त्यांच्या गर्भामध्ये अवस्थेमध्ये होते, तर त्या कयादीला घेऊन गेले. आणि त्या प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात सरळ की नारद मुनी हे शुद्ध भावत होते, तरी पण संन्यासी असो, ब्रह्मचारी असो की कोणताही पुरुष असो, स्त्रीला एकांतांमध्ये कधी बोलवू नये. जी तुमची आई असेल, बहीण असेल
किंवा येऊन तुमची मुलगी जरी असेल तरी तिच्याशी बोलू नये, कारण इंद्रिय हे विश्वास ठेवण्याच्या लायकीच नाही. पण नारद मुनींनी काय केलं, त्या गर्भाला फोकस करून श्रीमद भागवताचं कथन केलं. कयादू भक्त झालेलं कुठंच वर्णन नाही, पण प्रल्हाद महाराजाचं भक्त झाल्याचं वर्णन येतंय. तसंच प्रभुपादाने नारद मुनींनी जसं कयादूला प्रचार केला, तसं प्रभुपादाने अमेरिकेमधल्या त्या स्त्रिया नग्न कमी कपडे घालायच्या, काही कल्चर नव्हतं, सगळे केस, अशा पशुवत अवस्था असलेल्या स्त्रियाला आश्रय दिला आणि त्यांना ब्रह्मचर्य आश्रम तयार करून ज्यांना, आणि त्यांना सांगितलं की स्त्रियांना असं राहिलं नाही पाहिजे, लग्न लावलं पाहिजे. स्वतः प्रभुपाद काय करायचे, आपल्या अंगाला साडी घालून दाखवायचे, साडी कशी घातली पाहिजे. पुरुषाला सांगायचे, प्रभुपाद स्वतः धोतर घालायला लावायचे, धोतर नेसवायचे. प्रभुपाद एका बापाप्रमाणे त्यांना कुकिंग शिकवायचे. पण जेवढे ते प्रेम करायचे तेवढे ते शिस्तबद्ध होते. एक अमेरिकन लेडी आली त्या टायमाला, म्हणजे स्वामीजी मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते. म्हणले माताजी हरे कृष्णा. कसं प्रभुपादाला डील करायचे विचार करा. पण प्रभुपादाने कधी पण त्यांचे शिष्य असेल तरी 4 डिसायपलला घेऊन नाही का त्यांना म्हणायचे आता तुम्ही माझ्याशी बोला. प्रभुपाद स्वतःच्या उदाहरणातून आपल्या शिष्यांना आदर्श द्यायचे. त्यांना कोणी नव्हतं, कारण शुद्ध भावत होते ते. तर प्रभुपाद स्वतः त्यांच्या लग्न आणि म्हणायचे तुम्ही असं नका राहू, लग्न लावा. तर आपण स्वतःच पिता व्हायचे, स्वतःच माता व्हायचे, लग्न लावायचे, त्यांची स्वतःच कुकिंग करायचे, भांडे स्वतःच घासायचे. काय गरज होती या व्यक्तीला? वृंदावनमध्ये आनंदी होते, राधा दामोदर मंदिरामध्ये. पण एक गोष्ट होती की भगवंताच्या नावाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. जे बद्धजीव इंद्रिय तृप्तीमध्ये लिहितोय त्यांना भगवंताची भक्ती भेटली पाहिजे. त्यासाठी लोकांचे भांडे घसले. बरं, पैसे नसायचे त्या टायमाला, स्वतः दिवसभर जे भारतातून पुस्तक घेऊन गेले ते विकायचे, त्या पुस्तकातून पैसे भेटायचे. आणि एक वेळा ट्रम्प चोरीला गेला, टायपरायटर चोरीला गेलं, किती लोकांना चोरी गेले. अशा नशेडी गंजेडी लोकांमध्ये राहून प्रभुपादाने काय केलं, त्या अमेरिकन स्त्रियांना नाही का भक्तीचा प्रचार प्रसार. प्रभुपादाने कधी पक्षपात नाही केला, त्यांना लेकीसारखा नाही का जीव लावला सगळ्यात. म्हणून तर एवढे त्यांचे शिष्य आज बी त्यांच्या लेडी डिसायपल्स होत्या, आज बी रडतात त्या प्रभुपादाच्या, म्हणे की प्रभुपादासारखं प्रेम आम्हाला कोणी दिलं नाही. आणि त्या प्रेमाची परिपूर्णता आमचे आध्यात्मिक गुरुपेक्षा आमचे वडील होते. ते हे प्रभुपादांचं एक क्वालिटी होती. म्हणून अनेक स्त्रीला आश्रम बनवला आणि त्या आश्रममध्ये राहून त्यांनी भक्तीचा प्रचार केला. त्याच्यानंतर 6वी क्वालिटी आहे देवताचं पूजन. प्रभुपाद नारद मुनीने नारद पंचरात्र दिले. अर्चविग्रहाची वर्शिप कशी केली पाहिजे, अर्चविग्रहांची वर्शिप कशी केली पाहिजे यासाठी नारद मुनीने पंचरात्र नावाचा ग्रंथ दिलाय. त्याच्यामध्ये आपण जी काही विग्रहाची पूजा करतो ती नारद मुनीच्या सांगण्यावरून केलेली. त्याच प्रकारे प्रभुपादाने सुद्धा नारद मुनीच्या पदचिन्हावर चालून अर्चविग्रहाची उपासना चालू केली. जगभरामध्ये जे जगन्नाथपुरीपर्यंत स्मित होते तेच जगन्नाथाचे वास्तविक जगन्नाथ कधी परिपूर्ण झाले, सगळ्या जगामध्ये फिरवले. आणि कसे झाले प्रगट? पहिल्यांदा त्यांची एक शिष्या होती आणि इंडियन स्टोअर मधून त्यांनी 2 बावले चोरून आणल्या आणि प्रभुपादाला दाखवलं. प्रभुपादाने डायरेक्ट दंडवत केल्या छोट्याशा जगन्नाथ बलदेवला. ते म्हटले की यांच्यासोबत आणखीन एक असेल. ते म्हणले प्रभुपाद मी ते चोरी करून आणले. म्हणजे चोरी करून आणलीस तू? म्हणजे असे शिष्य होते. ते म्हणले आणखीन एक असेल, पैसे दे आणि ते घेऊन ये. तिला कळलं नाही. ते म्हटले की साक्षात जगन्नाथ बलदेव सोबत राहिलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे कदाचित. तेवढ्या इंडिकेट पाहिल्यानंतर श्यामसुंदर प्रभूला सांगितलं की यांच्याकडे पाहून जगन्नाथ बलदेव सुभद्रा बनव. आणि ते कसे बनवायचे? सिगरेट प्यायचे, त्यांच्या डोक्यात ठेवायचे आणि कार्विंग करायचे. आणि मग बरेच कार्विंग झाल्यानंतर जगन्नाथजी होते कार्विंग करताना. प्रभुपादाने एकच वाक्य म्हटले, तुझ्या आणि जगन्नाथ मध्ये हे सिगरेट कशाला आणतोस? काय वाक्य होतं? तुझ्या आणि जगन्नाथजी मध्ये सिगरेट कशाला आणतो? त्यावेळेस एक वाक्य, आपल्या भक्तीमध्ये भगवंताच्या आणि आपल्यामध्ये काय कोणत्या गोष्टी आहेत? ते सिगरेट होती. मग आपल्या भगवंताच्या आणि आपल्या भक्तीमध्ये कोणत्या गोष्टी येतात? नाही, मोबाईल. आपला अहंकार येतो, क्रोध येतो, लोभ येतो, मद येतो, आपल्या इच्छा येतात. भगवंत पाहिजे. प्रभुपाद म्हणतात अरे सिगरेट सोडून दे ना. ते तर सोडा,
भगवंताचं आपल्या भक्तीमध्ये चहा कॉफी नाही सोडू शकले. मोठी अपेक्षा नाही. अरे छोटासा गरम पाण्याचं पिऊन, आणि काही जणांना ते गरम पाणी जोपर्यंत ढोसलं जात नाही ना तोपर्यंत त्यांना मनाची शांती होत नाही. ते म्हणजे मळमळच होतं, चक्करच येते. काय पितात म्हणजे सांगायचा मुद्दा, एक गोष्ट सोडा, भगवंत भेटतात. कांदा सोडा, काय कांदा भजेमध्ये अटकलेले. जसं शिक्षाष्टमपूर्वी एकदा बॉलिवूडमध्ये प्रचाराला गेले होते. ते बॉलिवूडच्या ऍक्टरला प्रश्न विचारला, तुम्ही कांदा लसूण का खात नाही? त्यांनी कारण नाही दिले. ते म्हणले की माझ्या गुरुला आवडत नाही म्हणून मी खात नाही. काय आन्सर दिलं मॅच्युअर, माझ्या गुरुला आवडत नाही म्हणून मला माझी व्यक्ती प्रिय आहे ना, मला जो व्यक्ती प्रिय आहे आणि त्याला जी आवडत नाही ती मी गोष्ट करत नाही. हे आन्सर न तो एवढा व्यक्ती, त्याचं नाव होतं अजय देवगन आणि त्यांच्या फॅमिलीला प्रचार करत होते शिक्षाष्टक. आणि प्रभूजीने आम्हाला प्रवचनामध्ये सांगितलं. ते म्हटले की, आणि त्या गुरुला का मी नाही विचारलं आतापर्यंत. ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो त्या व्यक्तीला जे आवडते ते मी करतो, आणि जी गोष्ट आवडत नाही ती मी करत नाही. आपल्याला काहीच फरक पडत नाही, कारण आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्याला जे आवडणारी गोष्ट ती केलं तर भगवंत आपल्याला प्रेम करते. आणि जी गोष्ट आवडत नसेल तर आपण सोडून देऊ. हे कधी शक्य होईल? जेव्हा त्या व्यक्तीला आपलंसं म्हणू, आपण त्याचे म्हणू आणि त्याने जे सांगितले ते फॉलो करू, तेव्हाच होत आहे. बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो, प्रभूजी तुम्हाला मानतो, वा 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 चांगलंय, पण तुम्ही सांगितलेलं अजिबात मानत नाही. हा का? प्रभूजी तुम्ही किती प्रवचन द्या, तुम्ही सांगतात मी तुम्हाला मानतो, तुम्ही प्रभूजी हो तुम्ही लय छान आहेत, असं मी सांगतो मंगल आरतीले नाही प्रभूजी, वेळच कुठे आहे तुम्हाला, काय पुस्तक वाच प्रभूजी नाही, जप कर नाही प्रभूजी, तुम्हाला मानणार पण तुमच्या गोष्टी सांगितलेल्या अजिबात, म्हणजे आपण बोलून दाखवत नाही पण आपल्या बॉडी लँग्वेज मधून ते दिसतच. म्हणजे इथे काय आहे, मला मानू नका, मला मानल्या ना मानल्या काही फरक पडत नाही. मी आहे कोण आहे? किरकोळ आहे. आज आहे उद्या नसेल कदाचित, माझ्यासारखे येते आणि जाते, 56 पडलेले आहेत. पण जे प्रभुपादाने आपल्यासाठी जे दिलेलं आहे, आपल्या गुरुवर्गाने आपल्याला जे दिले ते तुमच्या तर त्याच्यातच भलं आहे. ते जर आपण मानलं, व्यक्तीला व्यक्ती अटॅच राहण्यापेक्षा त्याच्या तत्वाला अटॅच. लोक बऱ्याच वेळा काय होत आहे, व्यक्ती अटॅच राहतात, व्यक्ती बदलत राहतात, म्हणून व्यक्ती अटॅच होण्यापेक्षा तत्व अटॅच राहिलं महत्वाचं आहे. तर हे सांगण्याचा तात्पर्य याचं असं आहे की नारद मुनी, आपला विषय साईडला गेला, की प्रभुपादाने आपल्याला आर्चविग्रह दिले आणि त्या स्टँडर्ड मध्ये जाऊन कोणतेही पात्र न पता पाहिलं. नाहीतर तुम्हाला बाहेर विग्रहांमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर ब्राह्मण लागतंय तुम्हाला, पण एकमेव महाराष्ट्राचे आराध्य इष्टदैवत केवळ चरण स्पर्श करू शकतात ते म्हणजे पांडुरंग. बाकी साऊथ इंडियामध्ये जा 10 फुटाहूनच, भेटलं तर भेटलं, नाही तर जातच येत. सगळीकडेच मुक्तिदारी केली होती. पण प्रभुपादाने तुमची पात्र, जात, कास्ट, धर्म, पंथ, देश, काळ, पात्र काही पाहिलं नाही, एकच पाहिलं, भागवताची सेवाने एवढं स्टँडर्ड ठेवलंय. पंचरात्र विधी आपल्याकडे 6 वेळा नैवेद्य, 6 वेळा आरत्या, 2 टाइम ड्रेसिंग, आणि तेवढं स्टँडर्ड ठेवलेलं आहे. म्हणजे नारद मुनी जे दिले ते स्टँडर्ड आपण कृष्ण भक्तीमध्ये पालन करतो. आणि होम स्टँडर्ड पण सुद्धा आपल्याकडे भोग लावणं, आरती करणं, अभिषेक करणं. आता कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे तर हे करू शकता. त्याच्यानंतर आहे सात्विक क्वालिटी आहे. भौतिक दृष्टीचा नारद मुनी त्याग केला. सगळं काही नाही त्यांच्याकडे, केवळ एकच गोष्ट आहे त्यांच्याकडे. कोणती असेल? विना. ती कशासाठी? भगवंताचं नाव जप करण्यासाठी. नारद मुनी हे शिकवतात की भगवत प्राप्तीला भौतिक साधनाची गरजच असेल असं नाही. लोकांना वाटतं ना, मागच्या महिन्यात प्रभूजी एकदा मी वेल सेटल झालं ना तुमच्या मंदिरात 24 तास राहणार आहे. म्हणलं भाऊ, माझ्याकडे एक व्यक्ती, मोठा व्यक्ती आहे, तो म्हणला पहिले माझ्या पोराचं लग्न होऊ द्या प्रभूजी, लग्न झाले की मी तुमच्यासोबत जॉईनिंग करतो, अजून वाट बघतो मी. त्या मुलाला 2-3 मुलं झाले, मुलीचं लग्न झालं, तिला बी 2-3 मुलं झाले, तरी येऊच राहिले ते. नाही तर भौतिक गोष्टी आपण असा नसा पण प्रचार करा. आणि असं नाही की एकदा मी रिटायरमेंट घेईन, माझे पोरं सेटल झालेले आहेत आणि मी आता कृष्ण भक्तीचा प्रचार करेन.
नाही यार, मला कधी कधी प्रश्न पडतो, भौतिक जीवनाच्या गोष्टी कोणत्या कॉम्प्रोमाइज करत नाहीत आपण, पण भगवंताचे प्रचार, भक्ती, या सगळ्या गोष्टी चलताय, चलेगा, करीत राहू. आणि मग जेव्हा आपण अशा मेंटॅलिटीमध्ये राहतो, ना आपला स्वतःचा विकास होतो, ना समाजाचा होतो, ना प्रगती होते. प्रचार हा कशासाठी केला पाहिजे? स्वतःला उचलण्यासाठी केला पाहिजे. म्हणून काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि काळानुसार आपण त्याचे इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आज मला कधी कधी नवल वाटतं, काही मी खेडेगावात जातो, एक ग्रस्त शेतकरी कामं करून 2-2, 3-3 कार्यक्रम सांभाळतात, आणि बिचारे काही जास्त विद्वान नाहीत, प्रगंड पण जे काही ऐकतात ते सांगतात, आणि त्यांच्यामुळे कितीतरी लोक 60-70 लोक 16 माळा करतात. तुम्ही जेव्हा आता मध्यंतरी एका गावाला गेलो, एक साधारण भक्त आहे, आपलं साधं प्रवचन करतो, कधी कॅसेट लावतो, कधी मोबाईल लावतो, पण 16 माळा करणारे 50 लोक आहेत. म्हणलं अरे, आम्ही कपडे घालून सुद्धा करत नाही, जेवढं तू ग्रस्त असून तू करतोस. कारण भगवंत कोणाला काय ताकद देते हे आपल्याला कधीच माहित नाही. म्हणून आपली प्रामाणिक इच्छा आहे का? आपल्या इच्छावर निर्भर आहे. आपल्याला भौतिक इच्छा असेल तर भौतिक गोष्टीमध्ये सफलता भेटेल, आणि आध्यात्मिक इच्छा असेल तर आध्यात्मिकमध्ये भगवंत सफल देतात. आपल्याला कोणती इच्छा करायची ते आपण ठरवलं पाहिजे. म्हणून इथे नारद मुनीनं सगळ्या भौतिक गोष्टी विना घेऊन त्यांनी केलं. तसंच प्रभुपादाने शेवटपर्यंत एवढे मंदिर उभारले, 108 मंदिर उभारले. पण प्रभुपादाला विचारलं, तुमची काही इच्छा आहे का? प्रभुपाद म्हणतात, माझी काही इच्छा नाही. हजारो डिसायपल्स, त्या टायमाला हजारो करोडची प्रॉपर्टी, 108 मंदिर, हजारो शिष्य, त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचा पैसा, पण प्रभुपाद अनासक्त होते. शेवटी जाताना काय होतं? अंगावरले 2 कपडे होते आणि श्रीमद आता लेटेस्ट गोपाल कृष्ण महाराज, त्यांनी विलिंग लिहिली आपली, त्याला म्हणतात मूर्तीपत्र. ते म्हणते की माझी वैयक्तिक प्रॉपर्टी काही नाही, माझी प्रॉपर्टी असेल तर एकच आहे, ते गौरनेता आणि राधाकृष्ण, याच्या व्यतिरिक्त माझी काही प्रॉपर्टी नाही. तुम्ही प्रमुख स्वामी ऐकले? प्रमुख स्वामी, स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख, जेव्हा ते वारले ना, देहत्याग केला त्याने, त्याच्याकडे 3च गोष्टी सापडल्या माहिती आहे? अंगावरले 2 कपडे आणि जे लाकडाची काठवट म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये, इकडं जेवण करायची काठवट असते, प्लेट असते ती, आणि 2 ग्रंथ आणि 1 चपलाचा जोड. याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही नव्हतं, काही नव्हतं. तेच वस्तू म्हणून संग्रह. कारण एवढं साम्राज्य उभं केलं प्रमुख स्वामीने, शिलप्रभुपादाने, पण शेवटी जाताना एक सुद्धा काही ठेवलं नाही सोबत. ते जाऊ द्या, भक्ती आपले APJ अब्दुल कलाम जाताना सुटकेसने गेले, येताना 2 सुटकेस घेऊन आले, आणि जाताना एक त्या स्टाफला मधात एक पुस्तक घेऊन जाऊ का? ते म्हणले याच्या पहिले सगळ्या राष्ट्रपतींना धुवून गेले, आपल्या महाराष्ट्राचे राष्ट्रपती तर अख्ख्या खानदानला फिरून आणलं जगभरातून. हा, सगळ्या खानदान आणलं, फिरून आणल्या, जाताना सगळ्या वस्तू ज्या नव्हत्या त्या बी घेऊन गेली ते, आणि पुण्याला ठेवल्या. ते पाहिलं, त्यांची हिस्ट्री ऐकत असो कधी कधी. पण APJ अब्दुल कलाम काय, जाताना कपड्याने गेले. त्यांचे जेव्हा परिवारातले आले तर टॅक्सीवाल्याचे पैसे स्वतः दिले. ऑफिस स्टाफला म्हटले की तुम्ही पेट्रोल डिझेल डाळलं त्यांना आणण्यासाठी, ते पैसे घ्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की प्रभुपाद हे जे प्रामाणिक व्यक्ती होते ते विरक्त होते, म्हणून ते सफल झाले होते. आता ते म्हणा, प्रभूजी काय आम्ही ग्रस्त का घरदड सोडून तुमच्यासोबत यायचं का? मी हे म्हणत नाही, त्याच्यात ते सुटणार पण नाही. पण वैराग्य म्हणजे काय? आपल्या हळूहळू आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे. नाही यार, मी जेवढं माझ्या परिवारासाठी, कामासाठी जे ते किती वेळ घालतो, पण आठवड्यातला 1 दिवस का असे ना, मी सत्संगासाठी प्रामाणिकपणे सत्संग तर करीनच करीन, मॉर्निंग प्रोग्राम करेल. नाही केलं तर मी कृष्ण भक्तीचं कुठेतरी 4 लोकांना ऐकू ना ऐकू. आम्हाला आठवतच डॉक्टर संजीवन देव दरग मंदिरातले हॉस्पिटल बंद करायचे, दर सोमवारी आमच्यासाठी 3 लोकांना प्रवचन करायचे. मी असायचो, राहुल भगत पुरवान 4 लोकांना प्रवचन करायचे. आणि किती वर्षे? 3 वर्षे. ते म्हणलं, प्रभूजी तुम्ही 4च लोक आहेत. अरे तुम्ही 4 लोक ऐका येतात, हे माझं नशीब आहे. आणि हळूहळू त्याची संख्या किती वाढत गेली. त्याच्यामध्ये 3-4 ब्रह्मचारी भेटले, युगल श्याम भेटला, अजून 2-3 ब्रह्मचारी, योगेश्वर माधव भेटला. असे खिचडी खायला यायचे तिथं लक्ष्मीनारायण मंदिर, त्या देवळली कॅम्पला, तिथून जॉईनिंग झाले. बाहेर तर पडा, तुमच्या कामासाठी रात्रभर जागत बसता, बरोबर, पण तुम्हाला सांगितलं नाही एखादं करा. हे का बोलतो मी? की तुम्ही जोपर्यंत एंगेज होत नाही तोपर्यंत तुमचा उपयोग आहे ना होणार नाही.
नाही तर आपला उपयोग आहे ना, परिवार करून घेईन, समाज करून घेईन आणि एक दिवस आपल्या हाताला काहीच येणार. पण मी माझ्या गुरुच्या प्रती, भगवंताच्या प्रती जेव्हा उपयोगाला येईन ना, तेव्हा माझ्या जीवनाची सफलता प्राप्त होईल. तर सांगायचा मुद्दा आहे की हळूहळू त्याग केला पाहिजे. आणि त्याग मी जास्त मागत नाही, तुमच्यातले 2-3 घंटे मागा करा आणि ते आपल्या जीवनात आत्मसात करा. 8वं गुण आहे की नम्र सेवक. नारद मुनी एवढा असून सुद्धा हंबल होते आणि प्रभुपाद सुद्धा म्हणायचे, शेवटी ते नम्र असायचे. आणि मग प्रभुपादाने ते म्हणतात की ह्या सगळ्या श्रेय, मी जे काही एवढं उभारलंय याचं श्रेय कोणाला जात आहे? माझे जे गुरु महाराज, भक्तीचे ठाकूर महाराज आहेत त्यांना जात आहे. तुम्ही माझ्यामुळे नाही आले, तर माझ्या गुरुनं तुम्हाला पाठवलंय. आणि सगळे सक्सेस, सगळी सफलता काय कोणाला दिली त्यांनी? भक्तिसदान ठाकूर महाराजांना देऊन टाकले. स्वतःला त्यांनी श्रेय नाही घेतलं अजिबात. ह्या जगामध्ये कसं असतं, आपण छोटंसं केलं तर मी केलं आणि वाईट गोष्टी केल्या ते त्यांनी केलं होतं. पण प्रभुपादांनी काय केलं? सगळं श्रेय, A to Z श्रेय कोणाला दिलं? भक्तीनं. हा शेवटचा गुण आहे. आणि दुसरं 9वा गुण आहे योग्य वेळी योग्य स्थानी आणि योग्य वेळामध्ये पोहोचणं, बोलणं आणि लोकांना परिवर्तन. जसं नारद मुनी, ध्रुव महाराज रागात जात होते, रागाच्या भरात जात होते आणि नारद मुनीनं एकदम ॲक्युरेट टाइमवर तिथं पोहोचले आणि त्यांना भक्त बनवलं आणि तेच पुढे ध्रुव महाराज भगवंताचे अनन्य भक्त झाले. त्याच्या नारद मुनीचं दुसरं उदाहरण आहे की जे दक्षाचे पुत्र होते ते बिचारी तपस्या करीत बसले होते, पण त्याने म्हटलं की मौके पे चौका मारणे का, तापल्या सरसे घाव घातला पाहिजे. त्याला जाऊन काय केलं? प्रचार केला. याचे खूप सुंदर उदाहरण, भरपूर याच्यावर मोठा एपिसोड बसल्या बसल्या बरंच तयार केलं. तर प्रभुपाद काय केलं, जेव्हा गेले अमेरिकेमध्ये तर हिप्पी कल्चर चालवत होतं आणि संस्कृतीचा जो टायमिंग होता, पिरियड होता, अशा टायमाला जाऊन नाही की ते न्यूयॉर्कमध्ये कृष्णेची जाऊन न्यूयॉर्कमध्ये गेले. आणि न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं? केवळ भक्तीचा प्रचार केला. आणि त्या टायमाला जी गोष्ट बोलायची, प्रभुपादाचे लेक्चर जर पाहता अर्धा तासाच्या वरती नाहीत अजिबात, 35 ते 40 मिनिटं. पण ते प्रवचनामध्ये रिपिटेशन किती आहे? जन्ममूर्ती जरा व्याधी, आहार निद्रा भयमैथून, मनुष्य जीवनाचं ध्येय काय आणि इंद्रिय तृप्ती किती आहे, सगळं प्रवचन ऐकताना प्रभुपाद ठोकून आणि सगळ्यात जास्त राग प्रभुपादाला मायावादावर, अद्वैतवादावर. तर हे प्रभुपादाने देश काळ पात्रानुसार, आता प्रभुपाद त्या टायमाला ती कडक भाषा वापरत होते, आजकाल नाही जमत. आजकाल चॉकलेट लेअर लावावं लागतं. लाईफस्टाईल म्हणजे एखाद्या बाळाला औषध पाजायचं असेल ना, बरोबर इमान कसं उडतोय, असं 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 असं, आणि मग फिरवून त्याच्या तोंडात चमचा घालायचा, तेव्हा तो पितो. तसंच आजकाल प्रचार करताना गीता म्हणजे प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन आहे. नवरा बायकोचे भांडण होत नाहीत, मुलांना संस्कार होतात. ये बाबा ऐक 2 गोष्टी, फिरून 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 1 वर्षानंतर गीता कोर्स झाल्यानंतर 1 माळा करशील का? म्हणजे ते बी उपकारासारखं, भाऊ माझ्यावर कर, हा हे कर, हात जोडावं लागतात. तर हे देशकाळ पात्रानुसार प्रभुपादाने केलं आणि त्याचा प्रचार काय झालं की प्रभुपाद जिथे नारद मुनी जाऊन पोहोचले तसं प्रभुपाद जगभरातल्या कानाकोपऱ्यात गेले आणि टायमावर पोहोचले, म्हणून हे इस्कॉन एवढं सक्सेसफुली झालेलं आहे. तर असं हे प्रभुपादांचं अतिशय जीवन सुंदर आहे. आपण आपल्या जीवनामध्ये एकच आहे, एवढं प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी याचं इम्प्रूव्हमेंट केलं आणि ते आत्मसात केलं तर खरी प्रभुपादांच्या प्रती आपली एक आदरांजली असेल. आणि अशा प्रकारे वास्तविक आपण जो नंद उत्सव कार्यक्रम आहे तो आपल्या जीवनामध्ये जेव्हा सेलिब्रेशन होईल, जेव्हा त्यांनी जे दिलेले आदेश आहेत त्यांच्या पद्धतींना चालू, तेव्हा आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी आणि सफल होईल, भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगाची प्राप्ती होईल. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, नारद मुनी की, निताय गौर प्रेमानंदे, हरे हरि. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.